भारताच्या हल्ल्यात पाकचे 6 एअरबेस नष्ट. पाकिस्तानने हाय स्पीड मिसाईलचा वापर केला. परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती. भारताने जम्मूजवळचे पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लॉन्चपॅड केले उद्ध्वस्त. पाकच्या 4 एअरबेसवरही हल्ला. पाकिस्तानात 3 ठिकाणी भीषण स्फोट. रावळपिंडी, रफिकी आणि मुरीद एअरबेसवर स्फोट झाल्याचं समोर. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट. पाकच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर. पीओकेतल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताचे ड्रोन हल्ले. सियालकोट आणि जलालमध्ये भारताकडून प्रतिहल्ला. भारतातल्या 26 ठिकाणी पाकिस्तानचा ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न. मात्र ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारतानं हाणून पाडले. पाकिस्तानचे सर्वच्या सर्व ड्रोन नष्ट. पाकिस्तान विरोधी कारवाईत इस्रोच्या सॅटेलाइटची मोठी मदत. दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ला करण्यासाठी सॅटेलाइटची मोठी भूमिका. पाकिस्तानचा भारतातल्या अनेक भागात हल्ल्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी ब्लॅकआउट. बाडमेर, अखनूर, जलंधर आणि अंबालामध्ये अलर्ट. IMFने $1 अब्ज कर्जाला मंजुरी दिल्याचा पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाचा दावा. विस्तारित निधी सुविधेअंतर्गत कर्जाला मंजुरी दिल्याची माहिती. भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ड्रोन हल्ल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम लटपटला. छोटा शकील, मुन्ना झिंगडाची ही पळापळ. दाऊदला पाकनं सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती. पंतप्रधान मोदींची सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत 1 तास खलबत. मोदी, अजित डोवाल आणि S जयशंकर यांच्यातही अर्धा तास स्वतंत्र बैठक. भारत पाकिस्तानातला तणाव कमी करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. दोन्ही देशांना शांतता राखण्याचा सल्ला. देशातील 32 विमानतळं 15 मे पर्यंत तात्पुरती बंद. नागरी विमान उड्डाणं 15 मे पर्यंत स्थगित. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू. मुंबईकरांचा मेट्रो प्रवास होणार सुकर.